नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत तुरीच्या डाळीची मस्त अशी झणझणीत गरमागरम वाफाळती अशी आमटी। जर रोज वरण खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही तुरीच्या डाळीची आमटी नक्की ट्राय करा। खूप छान लागते, गरम गरम भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत मस्त लागते, एकदम छान होते। चला आता आपण याची कृती बघूया। मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ ही स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने घेतलेली आहे आणि आता मी ती कुकरमध्ये घालते। त्यात मी एक अर्धा टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून। टोमॅटो डाळीसोबत घातला की छान एकसारखा शिजला जातो, वेगळा होत नाही डाळीतून। त्यात 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। तुरीची डाळ शिजायला थोडंसं जास्त पाणी लागतं। अर्धा चमचा हळद घालते आणि अर्धा चमचा हिंग घालते। 1 पाव चमचा हिंग आहे, अर्धा नाही। ह्यानी हळद आणि हिंगाने खूप छान टेस्ट येते डाळीला। कुकरच्या आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायचे। 1 शिट्टी मोठ्या आचेवर आणि 3 शिट्ट्या बारीक आचेवर करून घ्यायचे। तर बघा डाळ अशी मस्त शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही, मस्त शिजलेली आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशी घोटून घेऊ शकता। फोडणीसाठी मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता नेहमीप्रमाणे मोडून घेतला आहे आणि ठेचलेला लसूण आणि आपले मसाले, घरगुती मसाले। आता मी पातेलं ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावर छान जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची। फोडणी ही मस्त करून घ्यायची, अगदी मोहरी तडतडून घ्यायची, जिरे छान फुलले पाहिजेत आणि छान कढीपत्ता घालायचं, ठेचलेला लसूण जास्त घालायचं। लसणाच्या फोडणीचं छान टेस्ट उतरते ह्याच्यात। आणि आता मी कांदाही भाजायला टाकलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे कांदा। त्यात मी पाव चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आणि 1-2 चमचे चटणी घातलेली, आपली कांदा लसूण चटणी। हे मसाले छान मिसळून घ्यायचे, छान भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। आणि 1 छोटा चमचा धणे आणि जिरेची पूड घातलेली आहे। डाळीची आमटी करताना, वरण करताना पहिले पाणी टाकायचं, थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे, त्यामुळे डाळ टाकताना बाहेर उडली जात नाही, ही एक टीप आहे। म्हणजे मी आता डाळ मिक्स केलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि गरम पाण्याने डाळ अगदी मस्त शिजते, पटकन उकळी येते। तुम्ही कलर बघू शकता डाळीचा, खूप मस्त आलेला आहे। फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे वरनं आणि छान अशी आपली डाळीची आमटी तयार आहे तुरीच्या डाळीची। नक्की ट्राय करा, रेसिपी आवडली ती लाईक करा, शेअर करा।